कांदा लसूण विरहित बऱ्याच वेळा नैवेद्यासाठी भाजी बनवावी लागते. अशा वेळेस प्रश्न पडतो की कोणती भाजी बनवावी जी की पुरी आणि चपाती बरोबर देखील छान लागेल. चला तर मग आज वाटाणा बटाट्याची भाजी बनवूया जी की अगदी भाकरी बरोबरही खायला टेस्टी लागेल. त्याच्यासाठी काय करायचं, एक मसाला वाटायचा. खोबरं घेतले अर्धी वाटी किसून, त्याचबरोबर एक हिरवी मिरची, आल्याचा तुकडा 1 इंच आणि त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची. छान पाणी टाकून देखील ते तुम्ही वाटून घेऊ शकता. दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्ता ची फोडणी देऊन घ्यायची. त्याच्यामध्ये एक तमालपत्र देखील टाकायचं आणि हा वाटलेला मसाला अगदी तेल सुटेस तोपर्यंत भाजून घ्यायचा. सुक्या मसाल्यांमध्ये हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला किंवा पावभाजी मसाला. पावभाजी मसाला वापरताना चेक करायचं त्याच्यामध्ये लसूण वापरलेला आहे की नाही. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून तो यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून अगदी तेल सुटेस तोपर्यंत हा जो मसाला आहे ना तो शिजवून घ्यायचा. 1 ते 2 वेळा असं करायचं. थोडंसं पाणी टाकायचं, तेल सुटेस तोपर्यंत झाकण ठेवून हा मसाला शिजवून घ्यायचा. पुन्हा थोडंसं पाणी टाकून पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करायची, जेणेकरून छान मसाला शिजला जातो आणि टेस्ट देखील छान लागते. त्याच्यानंतर ना या ठिकाणी बटाटा आणि वाटाणा जो घेतलेला आहे तो देखील यामध्ये मिक्स करायचा. गरम पाणी टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही भाजी शिजवून घ्यायची. त्यानंतर ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कस्तुरी मेथी टाकून ही गार्निश करा. मस्त भाजी तयार आहे. व्हिडिओ